आई आई अगं बाई माझी मम्मी अरे काय झालं तुला तुला किती वेळा सांगितलं आईला त्रास दे जाऊ नको तिचा गुडघा तुला माहिती आहे ना. अहो मी पण आईना रोज वेळेवर औषध देते, तेलाने मालिश करते, पण त्याचा काही फरकच पडत नाही. अगं आता तरी ऑपरेशन करूया ना. अजून किती दिवस हे सहन करणार आहेस. नाही रे बाबा, मी अशीच मानेन, पण मला ऑपरेशन वगैरे नाही करायचं. मला खूप भीती वाटते. स्वामी आता तुम्हीच काय तो मार्ग झालं काय. अरे मम्मीच्या गुडघ्यांमध्ये खूप दुखतंय, कळत नाही नक्की काय करू. अरे मग आईला चेंबूर मला डिवाइन पेन क्लिनिक मध्ये घेऊन जा ना. आणि मी माझ्या आईचे उपचार पण तिथेच केले. तिथे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत जे गुडघ्यांच्या दुखण्यावर उपचार करण्यास एक्सपर्ट आहेत आणि तिथे ऑपरेशन किंवा सर्जरी न करता हा त्रास बरा केला जातो. मम्मी अक्षयच्या माध्यमातून आपल्याला स्वामींनी मार्ग दाखवल्यासारखं वाटतंय. मी लगेच आईला घेऊन निवांत पेन क्लिनिकला जातो. डॉक्टरांनी आईला विचारलं दुखणं कधी होतं आणि 30-40 मिनिटं पूर्ण रूट कॉज समजावलं. रिपोर्ट्स पाहिल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं वाढत्या वयामुळे आणि सांधिवातामुळे हा त्रास होतो. डॉक्टरांनी सांगितलं की एक साध्या 30 मिनिटाच्या ट्रीटमेंटने गुडघ्यांचा इलाज होईल. ना भूल ना ऑपरेशन आणि ना कोणताही चिरा आणि दुखणं मुळापासून संपेल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे इन्शुरन्स सपोर्ट सुद्धा मिळतं. मी बाहेर प्रार्थना करत आणि तिची वाट पाहत फेरफटका मारत असतो. पण काही वेळातच आई स्वतः चालत बाहेर येते आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो समाधान असतं त्याने मनाला एक वेगळीच शांती मिळते. मी आईला घरी घेऊन जातो. इतक्यात पुन्हा माझा लहान मुलगा तिच्याकडे धावत येतो. पण यावेळी आई हसत हसत त्याला आरामात उचलते. स्वामी बस इतकंच आशीर्वाद द्या की हा व्हिडिओ त्या सगळ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचो. श्री स्वामी समर्थ.